आज आम्ही आलो होतो श्रीमंत दगडूशेठचे दर्शन करा, पण मेट्रो मध्ये जागा नसल्याने इथून तिथून उभंच राहावं लागलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. माझ्या सोबत होता आज कार्तिक आणि आम्ही दोघं चाललो होतो मेट्रोनं. मेट्रोचा प्रवास म्हणजे सगळे सुखी प्रवास. शनिवार रविवारी तर लय गर्दी राहते, एक तरी बरं झालं म्हणलं आपण सोमवारी आलो. आता दगडूशेठला तर चाललो म्हणलं, जाता तर शनिवारवाडा आणि लाल महल पण पाहूनच घेऊ म्हणलं. बाकीची पब्लिक ऑफलाईन तिकीट करता उभीच होती. आम्ही पटकन स्कॅन करून ऑनलाईन काढून घेतलं, शनिवारवाड्यात शिरलो. शनिवारवाड्यात पाहायसारखं तर काही एवढं भारी काही वाटलं नाही आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो लाल महलला. गांधीजी म्हणे या लवकर कोण नाही तर होईन बंद असं घरी बोंबलत. नंतर आम्ही आलो लाल महल मध्ये. लाल महल मध्ये असल्या राज्यमाताला नमस्कार करून आम्ही चाललो डायरेक्ट दगडूशेठच्या गणपतीला. इथल्या रोडवर फक्त ह्या पिरियड मध्येच कमी गर्दी राहते. गणपती पिरियड मध्ये कधी आलो त्या रोडवर पाय ठेवायला पण जागा नाही राहत. कार्तिक म्हणे एवढ्या लांब आलो म्हणे, आपण बाहेरून दर्शन करायचं, त्याचा काय फायदा म्हणे, आपण आज जाऊन दर्शन करू म्हणे. आम्ही घेतले गणपती बाप्पाला छोटीशी दोरो आणि मग नंतर लागलो बारी मध्ये. आम्हाला वाटलं गर्दी कमी आहे, पण इथं आल्यावर गर्दी लय होती. आतमध्ये काही फोटो काढणं अलाउड नव्हतं, तरी पण आम्ही एक छोटासा व्हिडिओ घेतलाच. चालू लय दमलो होतो. कार्तिक म्हणे बैस भाऊ म्हणे इथं दर्शक, आणि आम्ही सहज बसलो होतो. तिथून मेट्रोचा व्ह्यू इतका आम्हाला खतरनाक दिसला. निघूस तर आम्हाला वाजले सायंकाळचे 6. म्हणलं आता मेट्रो स्टेशनवर जाऊन डायरेक्ट घरी जाऊ. येताना तर काही जास्त गर्दी होती, पण जाताना मेट्रो मध्ये इतकी गर्दी होती शूट करू शकलो नाही.